बैठकीचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। मात्र ही बैठक सुरू होण्याच्या आधी दिल्लीमध्ये आणखी एक बैठक पार पडते आहे। देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांसोबत चर्चा करण्यासाठी सुनील तटकरे यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि एबीपी माझावरती या बैठकीची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्या हाती लागलेली आहेत। काही वेळापूर्वी प्रफुल्ल पटेल हे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचल्याचं कळतंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। महाबैठक सुरू होण्याच्या आधी नेत्यांची ही बैठक पार पडतेय। देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुनील तटकरे यांच्या या दिल्लीमधल्या निवासस्थानी पोहोचले आहेत। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। निलेश, खरं तर काय नेमकं चाललंय? महाबैठकीच्या आधी राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांच्यासोबत स्वतः देवेंद्र फडणवीस हे चर्चा करण्यासाठी पोहोचल्याचं कळतंय। काय नेमकं सुरू आहे त्यांच्यामध्ये? यामिनी, महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण याची ही माहिती अगदी काही वेळामध्ये समोर येताना पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी अजूनही भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दिल्ली स्थित जीआरजी रोड निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मागच्या अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी याच्यामध्ये अजित पवार यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत ही बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे आणि हाच एक महत्त्वाचा चेहरा जो आहे तो आता सुनील तटकरेंच्या घरी पोहोचलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटाघाटी संदर्भातली तर ही चर्चा नाही ना, ही देखील एक शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक प्रस्ताव महायुतीच्या समोर ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने 8 ते 9 कॅबिनेट मंत्री पद द्या अशा पद्धतीची मागणी केली आहे। तर जर 8 कॅबिनेट पद मिळत असतील तर 4 राज्यमंत्री पद द्या किंवा 9 कॅबिनेट मिळत असतील तर 3 राज्यमंत्री पद द्या अशा पद्धतीची ही मागणी त्यांची आहे। यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रफुल्ल पटेलांना संधी दिली गेली पाहिजे अशी देखील त्यांची मागणी आहे। त्यामुळे ही मागणी आजच्या अमित शहांच्या बैठकीत पूर्ण होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यासोबतच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण चेहरे असतील, यासोबतच महामंडळांचं वाटप कसं असेल या संदर्भातली देखील एक माहिती आजच्या या बैठकीमध्ये चर्चेली जाण्याची शक्यता आहे। साधारणपणे अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पोहोचलेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत यांच्यासोबत ही चर्चा सुरू असल्याचं यामिनी आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक आहे निलेश, तुम्ही असेच सोबत राहा। महायुतीच्या बैठकीमधला अजेंडा नेमका काय असू शकतो यावरती सुद्धा नजर टाकूयात। मुख्यमंत्री पदाच्या नावावरती आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होऊ शकतं। उपमुख्यमंत्री नेमकं कोण कोण असेल यावरती सुद्धा खल होईल। शपथविधीची तारीख आणि ठिकाण नेमकं कोणतं यावरती चर्चा होईल। खातेवाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरण्याची शक्यता आहे। शपथविधी सोहळ्यामध्ये कोण कोण शपथ घेणार हे सुद्धा निश्चित केलं जाईल। मंत्रिमंडळातल्या संभाव्य नावांवरती सुद्धा चर्चा होऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।